माती म्हणजे अनेक मूलद्रव्यांचं एकत्रित एक रसायन, एक जैविक रसायन. हे रसायन जिवंत बनतं ते त्याच्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांना. मातीला आम्ही सजीव म्हणतो, निर्जीव म्हणतो. माती सजीव आणि निर्जीव कशी असू शकते बरं? नवे मातीच्या कणाचं अस्तित्व त्याच्यावर असलेल्या जीवाणूंशिवाय असू शकत नाही. मग माती जी आहे ती जिवंत करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. हे जे जीवाणू आहे हे मृत झाले तर त्या मातीला आपण काय म्हणतो? मृत माती, डेड सॉइल. सद्गुरू आम्हाला सांगता माती हा जो विषय आहे हा फक्त शेतीपुरता नाही, फक्त शेती आहे म्हणून मातीची गरज आहे अशा भ्रमामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुमची फार मोठी चूक आहे. तर तुम्ही शिकलात की सगळ्यात वरचं आहे ते वातावरण, त्याच्या खाली जीवावरण आणि त्याच्या खाली शिलावरण. मग हे जीव माणसांबद्दल बनलेले आहे का प्राण्यांबद्दल म्हटलेलं आहे? खरं तरी सूक्ष्म जीवांबद्दल म्हटले. असा कुठलाच या धर्तीवरती जीव नाही ज्याच्यामध्ये जीवाणू नाही. जे माती आहे ती जिवंत असणं हे सूक्ष्म जीवाणूंचं काम. मग सूक्ष्म जीवाणू जे आहेत त्यांची संख्या जर भरपूर असेल, ते जर शक्तिशाली असतील तर ती माती शक्तिशाली. आता माणसाचं जे शरीर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 50 ते 60 ट्रिलियन सेल आहेत. मग 50 ते 60 ट्रिलियन जर आमच्या पेशी आहेत तर आमच्या शरीरामध्ये असं सांगितलं जातं की आमच्या शरीराचा 60% भाग हा जीवाणूंनी बनले. जर माती सुद्धा जिवंत करण्याची ताकद जर जीवाणूंमध्ये असेल तर आम्ही सुद्धा त्या जीवाणूच्या कणांमुळेच काय आहे? जिवंत. किती मोठं रहस्य आज सद्गुरूने आम्हाला सांगितलं की हे जे जीवाणू आहे या जीवाणूंचा आधार माती आहे आणि माती हाच आमच्या संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे. जर माती जर जिवंत नाही राहिली तर ते जीवाणू जगू शकणार नाही, आणि ते जीवाणू जर जगू शकले नाही तर तुम्ही आम्ही जगू शकणार नाही. मातीतील गुणधर्म थेटपणे जीवांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. म्हणजे जीवांचे गुणधर्म जे आहेत ते सर्व मातीच्या गुणधर्मावर अवलंबून. जशी माती तशी आमची नाती. प्रत्येक माणसाची, या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की माती जपली पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंसारखे जे महान योगी आहे ज्यांना खरं तर या संसाराचं काही घेणं नाहीये, ते कोणत्याही क्षणी या अनंतामध्ये विलीन होऊ शकता, परंतु करुणेपोटी, आईच्या मायेपोटी त्यांना या लेकरांची काळजी वाटते. आणि म्हणून ते डोळे उघडण्यासाठी वयाच्या 65व्या वर्षी सेव्ह सॉईल अभियान घेऊन रोज मोटरसायकलवर 300 किलोमीटर 100 देशांमध्ये फिरले. 120 देशात 30,000 किलोमीटर. 65 वर्षाचा माणूस रोज 300 किलोमीटर वेगवेगळ्या देशांमधून, वेगवेगळ्या क्लायमॅट्समधून, वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या हवामानातून प्रवास करेल. मित्रांनो, आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो असेल तर आमची जबाबदारी आहे की माती जी आहे ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे, ती वाचवली पाहिजे. जर आम्ही माती नाही वाचवली तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच ठरू, कारण आमच्या डोळ्यांनी आणि आमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होताना बघू. आम्ही स्वतःला निरोगी ठेवणं, स्वतः पौष्टिक आहार घेणं, विषमुक्त आहार घेणं हे एक प्रकारे मातीला जपण्यासारखंच आहे सामान्य लोकांसाठी. आणि शेतकऱ्यांची जबाबदारी आहे की मी माझ्या हाताने माझ्या मातीमध्ये निकस आहार देणार नाही, किंवा मी रोगट किंवा विषारी आहार खतं मी मातीत टाकणार. आजपासून आम्ही संकल्प केला पाहिजे की माती ही माती नसून आमचा आधार आहे, आमच्या जिवंतपणाचा, जीवनाचा आधार आहे, आमच्या आरोग्याचा आधार आहे. आणि आम्हाला जर आमचं आरोग्य जपायचं असेल तर आम्हाला मातीचं आरोग्य जपलं पाहिजे. आम्हाला जपायचं असेल तर आम्ही जीवाणूंना जपलं पाहिजे. सद्गुरूंचं जे मिशन आहे सेव्ह सॉईल, हे आपण पुढं घेऊन जाणं म्हणजेच सेव्ह ह्युमन. मित्र हो, जर आपण सॅटेलाईटवरून जर एखाद्या मोठ्या कोळशाच्या खाणीकडे जर बघितलं तर तिथून तुम्हाला अजस्र अशी मोठमोठी यंत्र, मोठमोठी वाहनं अशी चालताना दिसतील. दुरून तुम्हाला असं वाटेल की ती यंत्रच चालत आहे, ती यंत्र जिवंत आहे, कुठेतरी जिवंत प्राणी आहे. जेव्हा तुम्ही फार जवळ जाल, झूम कराल, जसजसं तुम्ही जवळ जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल का ती यंत्र जी आहे त्यांना चालवणारा एक छोटासा जीव आहे.
आणि तो जो छोटासा जीव आहे, तुम्ही अधिक झूम जर करून पाहिले तर मग तुम्हाला कळेल का तो एक माणूस आहे. म्हणजे त्या खाणीमधला जो जिवंतपणा आहे तो त्या यंत्रांमुळे जाणवतो, पण ती यंत्र जिवंत आहेत ती त्या माणसांमुळे, जी त्यांना चालवतं. तसं ही जी माती आहे, माती म्हणजे अनेक मूलद्रव्यांचं एकत्रित एक रसायन, एक जैविक रसायन. हे रसायन जिवंत बनतं ते त्याच्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे. एका मातीच्या कणाभोवती शेकडो, हजारो पर्यंत, लाखोपर्यंत बॅक्टेरिया, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीमध्ये जीवाणू असं म्हणतो. जसा कुठल्याही पदार्थाचा अणू रेणू असतो, तसा या जीवाचा सर्वात सूक्ष्म कण, त्याला जीवाणू असं, जीव असलेला अणू, दुसरं जीवाणू असणं. म्हणजे एखाद्या जीवाचं सर्वात सूक्ष्म रूप जर बघायचं असेल तरी तुम्हाला जीवाणूमध्ये बघायचं. कुठलाही जीव तो स्थूल रूपामध्ये डोळ्याने तुम्हाला दिसतो, त्याचं अस्तित्व जाणवतं माणसाला उघड्या डोळ्यांनी. त्या जीवामध्ये जवळजवळ 50 ते 60% भाग हा जीवाणूंनी व्यापलेला असतो. त्या जीवाणूंमुळे तो जो पेशी आहे किंवा तो जो कण आहे, तो निर्जीव असू द्यात किंवा तो सजीव असू द्या, तो जिवंत आहे. मातीला आम्ही सजीव म्हणतो, निर्जीव म्हणतो. माती सजीव आणि निर्जीव कशी असू शकते बरं? ते तर खनिज आहे. आणि एखादं रसायन जिवंत कसं असू शकतं? मातीचे कण जिवंत आणि मृत असे असू शकतात. नवे मातीच्या कणाचं अस्तित्व त्याच्यावर असलेल्या जीवाणूंशिवाय असू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यावर जी जीवाणू आहे, एका मातीच्या कणाला तुम्ही लहानपणी पाहिले असेल, एक किडा असतो जो शेणाचा गोळा करतो आणि त्या गोळ्याला असा पळत पळत घेऊन जातो. आता हे चित्र बघायला मिळत नाही. किंवा एखादी मुंगी असते जी साखरेच्या दाण्याला उचलते आणि घेऊन जाते. त्या साखरेच्या दाण्याला जो जिवंतपणा प्राप्त होतो त्या जीवामुळे प्राप्त होतो. मग तो जो सूक्ष्म जीव आहे, तो सूक्ष्म कण जो आहे जीवाचा, त्याला जीव अणू असं म्हणतात. विषाचा सूक्ष्म कण, विषाचा अणू, विषाणू. हा जो जीवाणू आहे हा पूर्ण अस्तित्वाचा सूक्ष्म कण आहे. जीवनाची सुरुवात तिथून आहे. एका जीवाणूचा आकार किती सूक्ष्म असतो, तर सुईच्या टोकावरती लाखो जीवाणू बसू शकतात, एवढा सूक्ष्म असतो. मग माती जी आहे ती जिवंत करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. तिच्या अवतीभोवती, त्या कणाच्या अवतीभोवती जे जीवाणू असतात ते जिवंत आहेत. त्यांना ऑक्सिजन लागतो, त्यांना ग्लुकोज पाहिजे, त्यांना मिनरल्स पाहिजे, त्यांना आहार पाहिजे. जसा तुम्हाला मला पाहिजे स्थूल स्वरूपामध्ये, तसा त्यांना पण सूक्ष्म आहार. मोठा जो जीव आहे तो देवमासा आहे. देवमासाला एका दिवसामध्ये शेकडो क्विंटल आहार लागत असेल. एका मुंगीचा आहार केवढाच असेल बरं? एका दाण्याच्या म्हणजे अन्नावरती, एका दाण्यावरती शेकडो मुंग्या जीवन आपलं जगू शकतात. त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करू शकतो. मग विचार करा, एक सूक्ष्म जीव आहे, त्याचं अन्न किती असेल. तसं आपलं शरीर आहे ते मृत होतं, तसं जीवाणूचं शरीर आहे ते सुद्धा मृत होतं. हे जे जीवाणू आहे हे मृत झाले तर त्या मातीला आपण काय म्हणतो? मृत माती, डेड सॉइल. मी माती सुद्धा मग जर एखाद्या खाणीमधील सर्वच्या सर्व किंवा एखाद्या गावामधील सर्वच्या सर्व माणसं जर मारून टाकली तर ते गाव मृत होणार. ती खाण मृत होणार. तिथे कुठलीही हालचाल होणार नाही. तिथं कुठल्याही प्रकारची उलाढाल, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी बदलाव तुम्हाला बघायला मिळणार नाही.
म्हणजे जिवंतपणा हा त्या जीवाणूंची, सूक्ष्म जीवाणूंच्या कणांची देत. सद्गुरू आम्हाला सांगता, माती हा जो विषय आहे हा फक्त शेतीपुरता नाही. फक्त शेती आहे म्हणून मातीची गरज आहे अशा भ्रमामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुमची फार मोठी चूक आहे. तुम्ही जर भूगोलामध्ये कधी शिकला असाल तर तुम्ही शिकलात की सगळ्यात वरचं आहे ते वातावरण, त्याच्या खाली जीवावरण आणि त्याच्या खाली शिलावरण. बरोबर आहे. शिलावरण आणि वातावरणाच्या मध्ये जीवावरण आहे. हे जीव माणसांबद्दल बनलेले आहे का प्राण्यांबद्दल म्हटलेलं आहे? खरं तरी सूक्ष्म जीवांबद्दल म्हटले. मनुष्यावरण असं म्हटले नाही, प्राणी आवरण असं म्हटलेलं नाही, जीवावरण असं म्हटलेलं. कारण सगळ्यांमध्ये जे कॉमन आहे ना ते जीव आहे, जीवाणू आहे. असा कुठलाच या धर्तीवरती जीव नाही ज्याच्यामध्ये जीवाणू नाही. वनस्पती सुद्धा. म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसता म्हणून ती जीव आणि आपल्याला डोळ्याने दिसत नाही म्हणून ती निर्जीव असं नाही हो. जे माती आहे ती जिवंत असणं हे सूक्ष्म जीवाणूंचं काम आहे. मग सूक्ष्म जीवाणू जे आहेत त्यांची संख्या जर भरपूर असेल, ते जर शक्तिशाली असतील तर ती माती शक्तिशाली. सूक्ष्म जीवाणू जर कमजोर असतील तर ती माती कमजोर असते. सूक्ष्म जीवाणू जर विषारी असतील तर ती माती विषारी होते. सूक्ष्म जीवाणूंनी स्वतःमध्ये काय धारण केलेलं आहे? एखादं गाव आहे किंवा एखादं शहर आहे, त्या शहरामध्ये एक वस्ती असते, त्या वस्तीमध्ये सगळी गुंडगिरी असते. तिथल्या माणसांची वृत्ती काय आहे, त्यांचा कासेरा पैसा कुठल्या मार्गाने येतो आणि तो कुठल्या मार्गाने ते साठवून ठेवता आणि त्या पैशाचा ते काय वापर करता यावर त्या माणसांची तिथली संस्कृती समजली जाते. अगदी तसंच जीवाणूचं पण आहे. जीवाणू कुठल्या प्रकारचा आहार घेता आणि कुठल्या प्रकारचं जीवन जगता त्यावर त्या मातीचं लक्षण. हेच मातीतील जीवाणू गायीच्या पोटातील जीवाणूंचा आधार आहे. जनावरांचं जीवन हे सर्वस्वी जीवाणूंवर अवलंबून. त्यांचं पचन करण्याचं काम हे पूर्णपणे जवळजवळ 90% काम हे जीवाणू करतात. जसं मनुष्याच्या शरीरामध्ये अन्न पचवण्याचं 50% काम एन्झाईम्स करतात, रसायनं करतात, तसं गाईच्या पोटामध्ये 90% काम फक्त जीवाणू करतात. फर्मेंटेशन प्रक्रिया असेल, विघटन असेल, या सगळ्या जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये जीवाणूंचं कार्य समाविष्ट आहे. आणि म्हणून जर रासायनिक पदार्थ जनावरांच्या पोटामध्ये जर गेले तर ते जनावराला अपचन होतं, त्याचं शरीरयष्टी खराब होतं. त्यावर तुम्ही प्राकृतिक अन्न कितीही द्यात त्याला छान वाटतं. म्हणजे गाईच्या पोटामधले बॅक्टेरिया हे जमिनीतून आलेले बॅक्टेरिया आहे, जीवाणूंचे कण. तिथून ते शेणाद्वारे पुन्हा जमिनीमध्ये जातात आणि आपली साखळी पूर्ण करतात. शेणामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जर पचन झालेलं असेल तर ते संपूर्णपणे मित्र जीवाणू असतात आणि जर त्याचं अपचन झालेलं असेल तर ते सगळे विषाणू असतात. म्हणजे पचन झालेलं असेल तर जीवाणू आणि अपचन झालेलं असेल तर विषाणू. आता मुद्दा आहे की तिथून ते सर्व प्रकारच्या जीवांमध्ये जातात. दुधाद्वारे, इतर शेणाच्याद्वारे हवेमध्ये पसरतात. आणि आज मनुष्य जीवनाचा जर आधार असेल तर ते हेच बॅक्टेरिया आहे. सर्व प्राण्यांचा आधार सुद्धा हेच बॅक्टेरिया, भले ते मांसाहारी प्राणी का असू द्यात. आता माणसाचं जे शरीर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 50 ते 60 ट्रिलियन सेल आहेत, पेशी. मग 50 ते 60 ट्रिलियन जर आमच्या पेशी आहेत तर आमच्या शरीरामध्ये असं सांगितलं जातं की आमच्या शरीराचा 60% भाग हा जीवाणूंनी बनले.
आमच्या पूर्ण शरीराच्या त्वचेवर असेल, आमच्या ओठांपासून ते पूर्ण अन्ननलिकेमध्ये असेल किंवा पूर्ण शरीराच्या सर्व अवयवांमध्ये असेल, हे बॅक्टेरिया पूर्णपणे पसरलेले आहे. सुमारे एका पेशीवर 2 अशा प्रमाणामध्ये ते बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ते सर्व बॅक्टेरिया जर मेले तर मनुष्य जिवंत राहू शकत. ज्या अवयवावरील हे जीवाणू मृत पावतात किंवा कमजोर होतात तो अवयव आजारी. आता मला सांगा, जर माती सुद्धा जिवंत करण्याची ताकद जर जीवाणूंमध्ये असेल तर आम्ही सुद्धा त्या जीवाणूच्या कणांमुळेच काय आहे, जिवंत. आम्ही आमच्या शरीरातील जीवाणूंना खाऊ घालत असतो, आम्ही खात नाही. मग मला सांगा, आमच्या शरीरातील जीवाणूंमुळे आमचं अस्तित्व आहे. आमचंच नव्हे, प्रत्येक जीवाचं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे. मग त्यांना पॅथोजन बनवून द्यायचं, रोगजंतू बनवून द्यायचं, त्यांना विषाणू बनवून द्यायचं की त्यांना जीवाणू म्हणून जगू द्यायचं, हे सर्वस्वी आपल्या हातात. तुम्ही जर एखाद्या जीवावर हल्ला केला तर ते अगोदर सहन करेल. अगदी तुमचं पाळीव का असेल, ते सहन करेल, सहन करेल, सहन करेल आणि एक दिवस ते उलटे आणि तुमच्यावर आक्रमण करेल. अगदी यंत्रसुद्धा तुम्ही जर व्यवस्थित नाही चालवलं तर ते तुमच्यावर उलट. कितीतरी माणसं चालवत असलेल्या गाडी खाली दबून मारतात, स्वतः चालवतो. म्हणजे हे जे जीवाणू आहे हेच विषाणू बनतात, हेच रोगजंतू बनतात आणि हेच सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडतात. मग आमच्या शरीरामध्ये यांचं जे म्युटेशन आहे, त्यांच्यामधल्या त्यांच्या गुणधर्मांचा जो बदल आहे, रूपांतरण आहे, ते सर्वस्वी आमच्यावर. मला सांगा, तुम्ही जर या शरीराला जर नशिले पदार्थ जर चालले तर ते सगळे जीवाणू काय राहणार, काय नशेत. तुम्ही या जीवांना जर तामसी अन्न चाललं ते सगळे जीवाणू कसे बनतील, तामसी. तुम्ही या जीवांना जर सात्विक आहार दिला तर ते कसे बनतील. किती मोठं रहस्य आज सद्गुरूने आम्हाला सांगितलं की हे जे जीवाणू आहे, या जीवाणूंचा आधार माती आहे आणि माती हाच आमच्या संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे. मी म्हणतो जैसा खाय अन्न वैसा बने मन. मग हे जे अन्न आहे हे उगवतं मातीतून. जमिनीमध्ये ज्या जीवाणूंच्या आधारे आम्ही शेती करतो त्याच जीवाणूंच्या आधारे आमचं हे जीवन जिवंत आहे. शरीराचा हिस्सा फक्त 50% आहे, 99-30%, 60 ते 70% हिस्सा हा जीवाणूंचा आहे. विचार करा तुम्ही, 150 ट्रिलियन कण आमच्या शरीराचे. ह्या 150 ट्रिलियन कणांपासून जर आमचं शरीर बनलं आहे तर 50 ट्रिलियन जर सेल आहे तर 100 ट्रिलियन तुमचे जीवाणू आहे. म्हणजे 2 हिस्से जीवाणूंचे आहे आणि एकच हिस्सा फक्त तुमच्या पेशींचा आहे. शरीराचं अस्तित्व बघा, काही सेकंदामध्ये तुमचं शरीर निस्तेज पडतं, एक क्षणात ते तेजस्वी बनव. ही ताकद त्या जीवाणूंची आहे. तुम्ही त्यांना काय प्रोग्राम कर. आणि म्हणून जर माती जर जिवंत नाही राहिली तर ते जीवाणू जगू शकणार नाही. आणि ते जीवाणू जर जगू शकले नाही तर तुम्ही आम्ही जगू शकणार नाही. आज जे कडुलिंबाचं झाड आजूबाजूला किडी व रोगांना नियंत्रण करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं, त्यालाच रोग यायला लागले, त्यालाच कीड लागायला लागली. म्हणजे पाण्याला आग लागली आहे, लक्षात घ्या. पाण्यालाच तहान लागलेली आहे. तुमची तहान ते केव्हा भागवत. तुमच्या अन्नालाच भूक लागलेली आहे, ते तुम्हाला तृप्ती कशी देणं. म्हणजे आपण पाहिलं तर आमच्या जीवनाचा जो मूळ आधार आहे मातीचा, तो आधार नष्ट होतोय.
आणि तो आधार जर नष्ट झाला, ज्या ज्या भागामध्ये ही माती निकस झाली त्या भागामध्ये ते झाडं संपले, औषधी वनस्पती संपले. आता औषधी वनस्पती तर सोडाच, बघा हळद, आलं, मसाल्याचे पदार्थ यांनी भरपूर होता भारत देश आपला, पण आज हे मसाल्याचे पदार्थ आमच्याकडेच पिकत नाही. कमतरता जाणवते, बाहेरून आणावं लागतं. आज आमच्याकडं ते सोडा, साधे भाजीपाला, धान्य आणि फळं सुद्धा पिकायचे काय झाले हळूहळू कमी होईल. म्हणजे याचा अर्थ जमिनीचा स्तर काय चाललेला आहे, घसरत चाललेला आहे. आणि जसजसा जमिनीचा, मातीचा, जिवंतपणाचा स्तर घसरत चाललेला आहे, मातीची सुपीकता घसरत चाललेली आहे, तसतसं माणसाचं जीवन सुद्धा निकृष्ट होत चाललं. बघा, पूर्वी सहज पिकं यायची, आता पिकवली तरी येत नाही. म्हणजे सॉइल इज नॉट जस्ट अ मॅटर, इट्स अ लाईव्ह थिंग. एक जिवंत गोष्ट आहे. आणि माती जपणं किती गरजेचं. लोक म्हणतात की काय नाही, आमचं पीक तर निघतंय ना केमिकलने, मग काय फरक पडतो. एक दिवस मातीतलं पीक पिकायचं बंद होईल. माती वाहन झाली की 2 नंबरला मातीवर अवलंबून असणारे जीव वांज होतात. गांडूळ असतील, जीवाणू असतील, गाया असतील, आणि त्याच्यानंतर पुढचा नंबर हा जो माणसांचा आहे. ज्या भागामध्ये माती नापीक होत चालली त्या भागामध्ये वांज जोडप्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, मुळच होत नाही. म्हणजे मातीतील गुणधर्म थेटपणे जीवांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. म्हणजे जीवांचे गुणधर्म जे आहेत ते सर्व मातीच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. जशी माती तशी आमची नाती, मातीशी असं नातं आहे. हा गोळा आहे, मातीचा पुतळा आहे, हा मातीचा पुतळा इकडे तिकडे उड्या मारतोय, उछलकूद करतोय, तो त्याच्यामधल्या जीवाणूंच्या जीवावर. हे ज्या दिवशी माणसाला कळेल ना, त्या दिवसानंतर माणसाची खऱ्या अर्थाने दृष्टी उघड, त्याचे डोळे उघड. आता तो डोळे असून अंधारा आहे. समोर ओढवलेला विनाश त्याला दिसत नाहीये. एकीकडे तो रसायनांच्या मदतीने शेती करतो, रासायनिक उत्पादनं, कृत्रिम उत्पादनं काढतो, आणि दुसरीकडे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, रोग यांना परत रसायनांचाच वापर कर. जेवढे पैसे त्याने रसायनांमधून कमवले तेवढेच पैसे तो इकडे उपचारासाठी घालवतो. आजामेला आणि नातू झाला आणि खोटच्या खोट उभा राहिला. अशा प्रकारचं आलं तेवढं गेलं. हे की नाही, तेलही गेले, तुपही गेले, हाती दुपात नाही राहिले रे बाबा, रिकामे. इथे धुपटणं सुद्धा सरळ चाललेलं आहे. हे सुद्धा निरोगी नाही, जे जसं होतं तसं नाही आहे. पूर्वी 80-90 वर्षाचे म्हातारे झाले तरी शेलार मामांचं उदाहरण आपल्यासमोर ताजं आहे. 80 वर्षाचा तरुण आपल्या बाच्याबरोबर लढतोय, तो धारातीर्थी पडला तानाजी तरी पण लढतोय. काय जीवन होतं, सुंदर जीवन होतं त्या माणसाचं. सर्वात मोठी संपदा म्हणजे शरीर संपदा, आरोग्य, हे त्यांना माहीत होतं. परिस्थिती अत्यंत गरीब होती जुन्या काळात लोकांची, पण खाण्याच्या बाबतीमध्ये ते पौष्टिकतेवर लक्ष द्यायचे, खर्च करायचे. आपल्या कमाईचा 90% हिस्सा ते आहारावर खर्च करायचे. आज आमचा 90% हिस्सा हा लाईफस्टाईलवरती आणि शोवरती खर्च, मनोरंजन, मौज, टाइमपास ह्याच्यावर खर्च. आणि असा टाइमपास करणाऱ्या माणसांचं आयुष्यसुद्धा टाइमपासच राहतं. हे असं सगळं घडण्याचं कारण माती आहे, मातीमध्ये निर्माण झालेले दोष आहे.
आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की मातीचा विषय फक्त शेतीपुरता नाही मित्रांनो. प्रत्येक माणसाची, या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की माती जपली पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंसारखे जे महान योगी आहे, ज्यांना खरं तर या संसाराचं काही घेणं नाही आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांना संसाराचं काही घेणं नाही, त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, ते कोणत्याही क्षणी या अनंतामध्ये विलीन होऊ शकता. परंतु करुणेपोटी, आईच्या मायेपोटी त्यांना या लेकरांची काळजी वाटते. आणि म्हणून ते डोळे उघडण्यासाठी वयाच्या 65व्या वर्षी सेव्ह सॉईल अभियान घेऊन रोज मोटरसायकलवर 300 किलोमीटर 100 देशांमध्ये फिरले. 120 देशात 30,000 किलोमीटर. 65 वर्षाचा माणूस रोज 300 किलोमीटर वेगवेगळ्या देशांमधून, वेगवेगळ्या क्लायमॅट्समधून, वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या हवामानातून प्रवास करेल. स्वतःच्या जीवाची बाजी लाव. काय कारण असेल? कारण त्यांनी तो विनाश आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तुम्ही जर तुमच्या शरीरातील बॅक्टेरियांना जर पागल बनवलं, त्यांना तुम्ही जर गोंधळून टाकलं, तर तुम्हाला पण वेळ लागणार आहे. तुम्ही त्यांना रोगट बनवलं, तुम्ही रोगट बनणार आहे. मुळात त्या जीवाणूंचं अस्तित्व म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा श्वास घेता तो त्यांच्यासाठी घेता. तुम्ही जेव्हा ग्लुकोज घेता, एनर्जी घेता, जेव्हा तुम्ही आहार घेता, तो त्यांच्यासाठी घेता. तुम्ही जो मूड बनवता, तुम्ही जे विचार करता, हे त्यांच्यासाठी करता. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जो विचार करणार आहे ते हनुमानासारखी आज्ञा पाळणार आहे. बस लक्षात घ्या. तो जो दिवा आहे ना, अल्लाउद्दीन का चिराग, त्याच्यातून निघणारा जो जीन आहे ना, तो जीन प्रत्येकाच्या शरीरात आहे या जीवाणूंच्या रूपात. तो काही पण चमत्कार करू शकतो. अल्लाह सांग. आणि म्हणून आज आमचं दायित्व आहे की ते जीवाणू वाचवणं, आणि त्यांचं अस्तित्व आहे मातीमध्ये. आज आम्ही ते लॅबमध्ये तयार करतो. जैविक शेतीच्या नावाखाली विविध प्रकारची अँटीबायोटिक्स, विविध प्रकारची औषधं, रसायनं तयार करण्यासाठी आम्ही त्यांना लॅबमध्ये बनवतो. स्ट्रेप्टोसायक्लिन असेल, स्ट्रेप्टोमायसिन असेल, विविध प्रकारचे अँटीबायोटिक्स असतील, हे सगळे आम्ही त्यांच्यापासून तयार करतो. या जगामध्ये सर्वात उत्कृष्ट जी औषधी आहे ती जीवाणूंपासूनच तयार केली जाते. सर्वात उत्कृष्ट खतही हे जीवाणूंपासूनच तयार हो. परंतु मित्रांनो, जिथे जिथे मानवाचा हस्तक्षेप आला, तिथे तिथे अनैसर्गिकपणा, कृत्रिमपणा, जीवाणूंच्या बाबतीमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून मानवाने त्यांची प्रवृत्ती बदलली. आणि म्हणून आज माणसाला एक स्थैर्य नाही, शांतता नाही, नात्यांमध्ये जिवंतपणा नाही, विश्वासाचा धागा नाही. या सगळ्या गोष्टींचा जे पाया जो आहे तो तुमच्या जीवाणूंना तुम्ही काय खाऊ घालता, आणि ते जीवाणू तुम्ही आणले की. प्रत्येकाला आपल्या आईकडनं जीवाणू मिळतं. त्यालाच आम्ही अनुवंश म्हणतो. म्हणून आईकडून जे जीवाणू मिळतात, म्हणून आईशी नातं घट्ट असतं. त्या जीवाणूंचं आणि ह्या जीवाणूंचं यांचं एकमेकाशी नातं असतं. त्या नात्यापोटी तो संबंध जो आहे तो एकदम घनिष्ठ बनलेला असतो. आम्ही जो अनुवंश आणि वारसा म्हणतो, तो वारसा ते जीवाणूच जपतात. त्याचा काही भाग तुमच्या पेशींमध्ये आहे, पण त्याचा 2/3 भाग हा तुमच्या जीवाणूंमध्ये. त्याला आधुनिक भाषेमध्ये गट ब्रेन असं म्हणतात. तुमचा जो गट ब्रेन आहे हा भावना निर्माण करतो, असं आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. भावना इथं नसतात, इथं फक्त विचार असतात. भावना तुमच्या गट ब्रेनमध्ये तयार होतात, जो तुमच्या ओठांपासून ते तुमच्या
उत्सर्जन संस्थेच्या शेवटच्या टोकापर्यंत, अन्ननलिकेचं पहिलं टोक ते शेवटचं टोक हे पूर्ण तुमचं गट ब्रेन असतं. मग विचार करा, आज ज्यावेळेस भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला आहे? शरीर स्पर्श. मग तो हस्तांदोलन असो, ती मिठी असो किंवा ते चुंबन असो, याच्यामध्ये हस्तांदोलन परिचयाच्या व्यक्तींशीच करा, कारण बॅक्टेरिया एक्सचेंज होता. पण त्या बाह्य संस्थेमध्ये होता, मग त्या तेवढ्याशा प्रभावी राहत नाही. जर पुन्हा पुन्हा तुम्ही जर हस्तांदोलन केलं तर त्या प्रभावी होऊ शकता. त्याच्या पुढची स्टेप आहे एखाद्याला मिठी मारणं. आपण आपल्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू माणसांवर ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांनाच मिठी मार. हल्ली लोक अशा विश्वासू आणि जवळच्या प्रेम करणाऱ्या माणसांऐवजी वासनेने कामणीला जोडलेल्या माणसांची जास्त मिठ्या मार, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे गट ब्रेन आहे डिस्टर्ब होतं. जसं आपण भेसळ म्हणतो की नाही, मग ती भेसळ होत. म्हणून आपण आपल्या संस्कृतीमध्ये पहिली स्टेप सांगितली की हस्तांदोलन सुद्धा विचारपूर्वक करा, नाही तर फक्त हात जोडा. कोरोनामध्ये सगळ्या जगाने मान्य केलं, हात जोडा, नमस्कार नमस्कार. का? कोरोना एक्सचेंज करायचं नाहीये. कोरोनाने सांगितलं तुम्हाला, तुम्ही विषाणू एक्सचेंज करताना तसं जीवन सुद्धा एक्सचेंज विचारपूर्वक करा. त्याचे संस्कार, त्याचे गुणधर्म, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा अनुष तुमच्यामध्ये काय करणार आहे? संसर्ग करणार, संकर करणार आहे. एखादा शेतकरी जेव्हा कांद्याचं बियाणं लावतो ना, तो साईडनी पूर्णपणे कणात लावतो, जेणेकरून दुसऱ्या कांद्याच्या रोपावरती बसलेली मधमाशी आपल्या शेतातल्या रोपावर यायला नको. क्रॉस पॉलिनेशन होतं. तिकडचे परागकण जर ह्याच्यावर आले तर भेसळ होती बियाणामध्ये. तसं दोन शरीरं जर जवळ आली, त्यांनी जर मिठी मारली तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरिया एक्सचेंज, पण ते सुद्धा बाह्य अंगावरच असतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याचं चुंबन घेता तेव्हा तुमची बॅक्टेरिया अंतर इंद्रियांपर्यंत एक्सचेंज. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये चुंबन वर्ज्य आहे. फक्त ज्याच्याबरोबर तुम्ही जीवन प्रवास करणार आहे त्याच्यासाठीच ते काय मान्य आहे. पण आत्ताची जी जीवनशैली आहे, सूक्ष्म स्तरावरती जीवन किती भरभटलेलं आहे, याचं पावित्र्य का गरजेचं आहे हे आज आम्हाला यातून कळतं. आम्ही दुसऱ्याच्या शेतातली मातीसुद्धा लवकर आमच्या शेतामध्ये आणू देत नाही, त्याचं पाणी आमच्या शेतामध्ये घुसू देत नाही. मग हे शेत आम्ही कसं काय भरभटू देतो? कुठलाही आहार कसं काय खातो? या शरीरामध्ये जाणारे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि दक्षतापूर्वक गेली पाहिजे. म्हणून या शरीरावरती वॉचमन ठेवलेले आहे. जीभ आहे, नाक आहे, या प्रत्येक ठिकाणी सेन्स आहे. हे ज्या ज्या ठिकाणी शरीराच्या आतमध्ये प्रवेश आहे त्या ठिकाणी सेन्सर आहे. बघा, तो सेन्स तुमचा जर नॉनसेन्स झाला तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून ती शुद्धता आणि पावित्र्य महत्त्वाचं आहे. मग तो आहार असेल, विहार असेल, काही पण असेल. एका सिनेमामधली गोष्ट मला अजून आठवते की एक हिरोईन असते आणि ही गोष्ट साधारणतः 20 वर्षांपूर्वीचे. त्या सिनेमामध्ये असं चित्र दाखवलं होतं की एका म्हणजे त्या तरुणीचं त्या तरुणाने चुंबन घेतलं, ती घरी पळत गेली, धावत गेली आणि सांगितलं की मी गरोदर राहील, माझं जीवन बर्बाद झालं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की त्या गोष्टीला त्या काळामध्ये किती महत्त्व. संवेदनशीलता, संस्कार या गोष्टी तळागाळापर्यंत शुद्धता पाळली जाते. तुम्ही जर कधी गुजरातमध्ये गेलात तर तिथे गुजराती लोकांचा जो पटेल समाज आहे
तो स्वतःच्या सोसायटीमध्ये दुसऱ्या कोणाला फ्लॅटसुद्धा घेऊ देत नाही. मी नाशिकमध्ये पण असे अनुभव ऐकले पाहिजे. हे काय? हे स्वतःची संस्कृती आणि संस्कार जपण्याची, पावित्र्य जपण्याची एक काय आहे पद्धत आहे. आणि म्हणून विचार करा, सद्गुरू आम्हाला जे सांगता की माती आम्ही किती जपली पाहिजे. आम्ही त्या मातीमध्ये किती भेसळ करतो, काय टाकतो, डोळे आंधळे होऊन आम्ही ते वागतो. आणि त्या आंधळेपणाची किंमत आम्ही आज प्रचंड आमच्या आयुष्यामध्ये. जर या मातीचं जर शुद्धता जर पाहिली तर आम्ही अनवाणी ज्यावेळेस मातीवर चालतो, ती अनवाणी नकळत आमच्यावरती काय करते, संस्कार करते. माती तुमच्यामधलं सगळं विष शोषून घेत आणि अमृत तुम्हाला देत. पण त्या मातीशी आमचा संपर्कच नाही राहील. आज लोक घरामध्ये सुद्धा चपला जातात. अशी संस्कृती आम्ही आली. पाश्चात्य संस्कृतीचा जे संबंध आहे हा भौतिक स्तरावरती शरीर आणि मनावरतीच थांबला. त्याचं कारण त्यांचं या पंचमहाभूतांशी नातं तुटलं. आणि म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो असेल तर आमची जबाबदारी आहे की माती जी आहे ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे, ती वाचवली पाहिजे. जर आम्ही माती नाही वाचवली तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच ठरवू, कारण आमच्या डोळ्यांनी आणि आमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होताना बघू. जेव्हा एखादे आईवडील आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या मुलीसाठी, मुलासाठी जीवाचं रान करता, तिचं करिअर, तिची इज्जत हे टिकण्यासाठी, त्यांचं आरोग्य टिकण्यासाठी आपली सर्व कमाई दावावर लावता, त्यांना हे रहस्यच माहीत नाही का तुमच्या पुढच्या पिढ्यांचं नाही, तुमचं सुद्धा आरोग्याचं जे रहस्य आहे ते दवाखान्यात नसून, कुठल्या मेडिकलमध्ये नसून, कुठल्या न्यूट्रासिटिकलच्या दुकानामध्ये, गोळ्यांमध्ये नसून, ते तुमच्या मातीत आहे. आणि तुम्ही जर मातीला तुम्ही जर वाचवू शकले तरच तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना वाचू शकता. नाशिकमध्ये कोरोनाच्या काळामध्ये माझ्या नाशिक रोडच्या आजूबाजूला मी पाहिलं, कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, मोठे बंगला आहे, जमीन आहे, पण घरामधले दोन्ही पुरुष कोरोनात गेले. फक्त स्त्रिया शिल्लक आहे, एकही पुरुष शिल्लक नाही. करा काय करायचं त्या स्त्रियांनी? मित्रांनो, या गोष्टीचं गांभीर्याने ओळखलं पाहिजे. पुढच्या पिढ्यांना आजार आम्ही देतो आहोत, पुढच्या पिढ्यांना आम्ही रोगट जीवाणूंचा वारसा देतो आहोत, पुढच्या पिढ्यांना आम्ही या भांबवलेल्या, नशेत असलेल्या, गोंधळलेल्या जीवाणूंचा वारसा देतो आहोत. आणि म्हणून तुम्ही लहानपणापासून त्या जीवाणूंना जसं आहार द्याल, जशी सवय लावाल, तशीच सवय पुढे राहणार आहे. तुम्ही अर्ध्या वयापर्यंत पूर्णपणे चुकीची आहारशैली, चुकीची जीवनशैली जगलात, तिथून पुढे तुम्ही जर बदल करायचं ठरवलं तर नक्की बदल होतो. पण प्रचंड साधनानं, प्रचंड तपश्चर्या करावी लागते, प्रचंड वेदना होतात. बघा, बदल करायचं म्हटल्यावरती त्रास होतो. आहे ते चालू द्यायचं म्हटल्यावर त्रास होत नाही, एकच त्रास होतो शेवटचा, बस. पण तुम्ही बदल करायचं म्हटलं तर ही प्रकृती तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष करायला लागतो. पण तुम्ही हे जर तुमची माती जर जपली, माती जर तुम्ही जर सजीव ठेवली, तुम्हाला हे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज नाही. मित्रांनो, आज मी बघतो सर्व श्रीमंत लोक आपल्या उतार वयामध्ये किंवा अर्ध्या वयानंतर शेती करण्याची इच्छा प्रकट करतात. भरपूर बक्कळ पैसा आहे, तरी पण पैसा मिळाल्यानंतर त्यांना इच्छा होते की नाही, मला माझी शेती करायची आहे. आणि सर्व सोडून, सरकारी नोकरी असो, बिझनेस असो, हे सर्व सोडून लोक आता IT चं क्षेत्र सोडून शेतीकडे वळत आहेत. तर त्या सर्वांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला ओढ कशाची आहे. तुमच्या शरीरामधील जे टॅलेंटेड जीवाणू आहे ते तुम्हाला तिकडे खेचतात. तुम्ही नाही चालले तर आता नाही, माझं मन रमत नाही. हो, मन रमत नाही म्हणजे काय? तुमचा गट ब्रेन तुम्हाला सतत सांगतोय की तू इथे सुरक्षित नाही आहे, तू इथे असुरक्षित आहे, तू इथे लवकर निघ. आणि तुझं जे उद्दिष्ट आहे ते काय? माती आहे, माती ती सुपीक कर. मित्रांनो,
याच्यातून तुम्हाला काय संदेश घ्यायचा तुम्ही तो घ्यावा. आणि नेहमी मातीच्या संपर्कात. आपल्या सर्वांना हवा आपल्या नियंत्रणात नाही आहे. हवा तुमच्या ताब्यात आहे, जल तुमच्या नियंत्रणात आहे, आकाश तुमच्या नियंत्रणात आहे, अग्नी तुमच्या नियंत्रणात आहे नाही, पण पृथ्वी तुमच्या नियंत्रणात. तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, तुम्ही तिची काळजी घेऊ शकता. आणि माती हीच जल, वायू, अग्नी यांचा आधार आहे. सांगा, जर निकस लाकूड असेल की त्यातून जाळ बाहेर निघेल का धूर बाहेर निघेल? धूर. म्हणजे अग्नी सुद्धा अशुद्ध होत जर तुमची माती निकस असेल. जर तुमची मातीमध्ये निर्माण होणारं जे काही पीक आहे ते जर सुगंधित असेल, ते जर पौष्टिक असेल, सुपीक असेल, तर त्याला तुम्ही जर पेटवलं तर आजूबाजूला काय पसरे? सुगंध. म्हणजे तर काय पसरे? दुर्गंध. खराब झालेल्या मातीमध्ये आलेले पिकं सुद्धा सडतात. तुम्ही जर कधी कोबीच्या पिकाला जर घाण्यात झालेला जर पाहिला ना, तुम्ही त्या वावरात जाणार नाही. कांद्याची सडलेली चाळ जर पाहिली ना, तुम्ही जवळ उभे राहणार नाही. ही माती त्या दुर्गंधातून या माणसाला संदेश देते की अरे मी अशा प्रकारे नासली आहे. जर कांदा नाही नासलाय, मी नासली, माझ्यातले जीवाणू नासले, आणि म्हणून त्याचा हा परिणाम आहे. हे जेव्हा माणसाला कळायला लागेल ना, तेव्हा साहजिकच त्याला सत्य उमजेल की मी माझी माती का जपली पाहिजे, का मी रसायनांपासून, निकृष्ट दर्जाच्या पोषणापासून माझ्या मातीला काय केलं पाहिजे? वाचवलं पाहिजे. तिच्यामध्ये मी पौष्टिक आहार दिला पाहिजे जे मला पाहिजे. जर माझ्यामधले, गाईमधले, मातीमधले जीवाणू जर एकच आहे, तर मी जे खातो तेच मी त्या दोघांना पण दिलं पाहिजे, गाईला आणि गोमातेला आणि भूमातेला. जर आज SCT वैदिकमध्ये आम्ही भूमातेला तोच आहार देतो जो आपण खातो, आपण मध खातो, आपण तूप खातो, आपण सर्व प्रकारची पौष्टिक पदार्थ खातो, तेच पदार्थ आपण वैदिक औषधींच्या रूपाने मातीच्या पिकांना देतोय, मातीला देतोय. माती बलवान करतोय, मग पीक पैलवान करतोय. मित्रांनो, मातीतले जीवाणू जर सक्षम बनले, ताकदवर बनले, नुसते जीवाणू असून उपयोग नाही, नुसतं सैन्य असून उपयोग नाही. हे बंदूक उचलताना जीव चाललाय, पण लढणार कधी? तुमच्याकडं फायटर जेट आहे, चालवणारच नाही. तो म्हणतो वरून मला बघितलं चक्कर येते. असं सैन्य जर तुमच्याकडे असेल, रोगट सैन्य असेल तुमच्याकडं, कमकुवत सैन्य असेल, तर ते असून नसल्यासारखं आहे. सेम पद्धती तुमच्या मातीमध्ये आहे. मातीमध्ये नुसते जीवाणू असून चालत नाही, ते सक्षम असले पाहिजे, ते ताकदवर असले पाहिजे. त्यासाठी तुमची माती ही पौष्टिक पाहिजे, ती सकस, समृद्ध. आणि म्हणून आज आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, फक्त शेतकऱ्यांचीच नाही. शेतकऱ्यांची तर 1000% जबाबदारी आहे, परंतु आमची सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही सुद्धा पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे. शिवची माणसाची विष्ठा आहे, तिच्यामध्ये पण बॅक्टेरियाच आहे, आणि सर्वात जास्त आहे ते परत मातीत जाणार. तुम्ही चांगले बॅक्टेरिया खाणार आणि निकृष्ट करून जमिनीमध्ये सोडणार, तर तुम्ही एक रोगजंतू बनणार, लक्षात ठेवा, मातीसाठी. आणि अशा रोगजंतूला माती संपवण्याचाच प्रयत्न. मग तुमच्या मागे जर रोग लागलेले असतील आणि तुम्हाला तुमचं जीवन जर असह्य होत असेल, वेदनांनी, त्रासांनी, संघर्षांनी, या आरोग्याच्या संघर्षाने, तर 100% तुम्ही या प्रकृतीला काहीतरी चुकीचं देता. आणि म्हणून ही माती आम्ही सर्वांनी जपली पाहिजे मित्रांनो, आणि स्वतःला निरोगी ठेवलं पाहिजे. आम्ही स्वतःला निरोगी ठेवणं, स्वतः पौष्टिक आहार घेणं, विषमुक्त आहार घेणं, हे एक प्रकारे मातीला जपण्यासारखंच आहे सामान्य लोकांसाठी. आणि शेतकऱ्यांची जबाबदारी आहे की मी माझ्या हाताने माझ्या मातीमध्ये निकस आहार देणार नाही, किंवा मी रोगट किंवा विषारी आहार खतं मी मातीत टाकणार, त्याचा पर्याय शोधे. आणि अशा प्रकारचं संकल्प जर आम्ही केला तर मित्रांनो, मला वाटतं की नक्कीच असा संकल्प करणाऱ्या माणसांची आणि तो पाळणाऱ्या माणसांच्या पुढच्या पिढ्या काय राहतील? सक्षम.
आज पुढच्या पिढीतील तुम्ही मुलांना विचारा तुला शेती करायची का, तो नाही म्हणून तुम्हाला शेती नाही का, मी शिपायाची नोकरी करेन पण मी शेती नाही करणार. मित्रांनो, याचं कारण शेती नसून शेती करण्याची पद्धती आहे. आम्ही शेतीमध्ये फक्त माती समजतो, ती माती नसून ती जीवाणू आहे. असं समजा की माझं अर्ध शरीर तिथे आहे. जसं म्हणतो आपण की श्वास घेताना आपण ऑक्सिजन घेतो, सगळं असं म्हणतात तुमचं अर्ध जे फुफ्फुस आहे ते झाडावर टांगलेलं आहे, लटकून राहिलं, तुम्ही ते जपा पहिलं. तुम्ही जर झाड जपले नाहीत तर ऑक्सिजन कोण तयार करेल? त्यांनी ऑक्सिजन तयार केला म्हणून तो आपल्या फुफ्फुसामध्ये जा. म्हणून आपण जसं झाडावर टांगलेलं फुफ्फुस जपलं पाहिजे ना, तसं आमच्या जमिनीमध्ये गाडलेलं आमचं अर्ध शरीर आम्ही जपलं पाहिजे. प्रत्येकाचं अर्ध शरीर कुठे आहे? नुसतं माहेरी राहिलेली मुलगी, 20-25 वर्ष राहिलेली मुलगी आयुष्यभर त्या माहेरचं नातं तुटू देत नाही, त्यांना अडचणीत येऊ देत नाही. तसं आम्ही त्या मातीतून आणून परत त्याच मातीत जाणार आहे, तर तिला आम्ही जपलं पाहिजे. जुने लोक पाहिजे माझी माती माझ्या गावाला जाईल, म्हणजे माझं शरीर माझ्या गावाला नेऊनच जा का, कारण तिथूनच मी घेतलेली आहे, ती नापीक होता कामा नये. मित्रांनो, तसं तिथे बॅक्टेरियांना त्या बॅक्टेरियांना तिथेच बॅक्टेरिया आकर्षित करतात. दुसरीकडे गेले की ते पॅथोजन बनतं. तुम्ही जर नवीन गावामध्ये गेले, लोक तुमचा विश्वास ठेवतात का? त्याचं कारण नाही, तुमची त्यांच्या बॅक्टेरियांची ओळख नसते. काही जेवढ्याबरोबर राहिले की मग त्या बॅक्टेरिया एक्सचेंज होतात, मग थोडी भेसळ होते आणि मग ओळख होते. लक्षामध्ये रसायनांची अदलाबदल करण्यापूर्वी एकमेकांच्या तुम्ही जीवाणूंची अदलाबदल पूर्वी केली पाहिजे. तुमचा जो गट ब्रेन आहे, तो गट ब्रेन जेवढा समाधानी आनंदी राहील, तो जेवढा चांगल्या भावनेमध्ये राहील, तेवढे तुमचं आरोग्य, तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहील. आणि म्हणून आजपासून आम्ही संकल्प केला पाहिजे की माती ही माती नसून आमचा आधार आहे, आमच्या जिवंतपणाचा, जीवनाचा आधार आहे, आमच्या आरोग्याचा आधार आहे. आणि आम्हाला जर आमचं आरोग्य जपायचं असेल तर आम्हाला मातीचं आरोग्य जपलं पाहिजे. आम्हाला जपायचं असेल तर आम्ही जीवाणूंना जपलं पाहिजे. फक्त ड्रममध्ये तयार करायचे आणि झाडाला ओतायचे हा बावळटपणा आम्ही बंद केला पाहिजे. मुळात आम्ही काहीच निर्माण करू शकत नाही, ती आमची क्षमताच नाही. आम्ही जे जे निर्माण करण्याचा प्रयत्न करू ते काहीतरी चुकीचं असेल का, कारण निर्मात्याने पहिलंच सगळं निर्माण केलेलं आहे, आम्ही फक्त त्याच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावायचा आहे. तुम्ही जर वेगळं काहीतरी निर्माण करायला लागला तर नक्कीच तुम्ही छेडछाड करणार आहे आणि गुंता आणखीन वाढवणार. तुम्हाला सोपवलेलं काम तुम्ही करा आणि या प्रकृतीला साथ द्या. मित्रांनो, सद्गुरूंचं जे मिशन आहे सेव्ह सॉइल, हे आपण पुढं घेऊन जाणं म्हणजेच सेव्ह ह्युमन, सेव्ह लाईफ.